मी मराठी प्रतिष्ठान रायगड, मी मराठी प्रतिष्ठान रायगड. कसा साधायचा आहे उमरशेत. सामना सुरू व्हायच्या आधी उमरशेत क्रिकेट संघाला विनंती आहे की राखीव खेळाडू असेल तर माईक जवळ संपर्क साधायचा लवकर. उमरशेत क्रिकेट संघाकडून सलामीचे फलंदाज आहेत ते नरेंद्र आणि साईराज, अतिशय अनुभवी. गोवेले कोंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि गोवेले कोंड या संघाकडून आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन येत आहेत ते बॉलर शुभम. त्याचबरोबर सलामीसाठी आलेले सलामीचे फलंदाज नरेंद्र. बघूया नरेंद्र यांचा सामना करतोय तो शुभम. नरेंद्र एक नावाजलेले आणि अनुभवी असे फलंदाज आपल्या संघासाठी गेली कित्येक वर्ष सलामीला येत आहेत आणि आता पुन्हा एकदा शुभमचा सामना करतायत ते नरेंद्र आणि रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं पंचांचा इशारा इथे राहील चौकार. उत्कृष्ट फलंदाजी इथे पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. मी मराठी उंबरशेत संघाचे नरेंद्र यांचा हा गाजलेला असा शॉट त्यांच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीप आणि त्याच्यामधून त्यांनी पहिल्या चेंडूवर चौकार मिळवलेला आहे. खरोखर नावाजलेला फलंदाज. गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक मैदानांमध्ये ज्यांनी मैदानं गाजवली तो हो नरेंद्र. आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा आपल्या संघासाठी सलामीला आलेला नरेंद्र आणि त्याचा गोलंदाजीवर गोलंदाज सामना करतोय तो गोवेले कोंडचा शुभम. शुभम हा एक युवा सितारा इथे पाहायला मिळतोय गोवेले संघाकडून आणि बघूया आपल्या संघासाठी तो काय करतोय गोवेले कोंडचा शुभम. पुन्हा एकदा मागच्या साईडला पॉइंटलेगच्या दिशेने खेळलेला आहे आणि एक धाव काढण्यात प्रयत्न आणि एक धाव काढण्यात यशस्वी. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट नरेंद्र आणि साईराज यांची आणि आता स्ट्राईकवर आलेले आहेत ते साईराज. उमरशेत क्रिकेट संघाचे कर्णधार साईराज. कर्णधाराच्या खांद्यावरती त्यांची धूरा आहे आणि तो कर्णधार आता सलामीसाठी फलंदाजीला आलेला आहे तर साईराज. साईराजचा सामना करतोय शुभम. शुभमच्या चेंडूवर साईराज यांनी अपरकट मारण्याचा प्रयत्न परंतु नो बॉल. इथे पंचांचा इशारा नो बॉल. एक धाव काढण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या. नो +2. मला वाटतं आता गोलंदाजीसाठी आलेले ते जगदीश. शुभम यांच्यावर बॅन आणल्यानंतर आता त्याची जागा घेण्यासाठी गोलंदाज तयार जगदीश आणि जगदीशच्या समोर आहे तो कर्णधार साईराज. उमरशेत क्रिकेट संघाचा पुन्हा एकदा ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने उत्कृष्ट असा शॉट इथे पाहायला मिळतोय. शॉट ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाजी इथे साईराजच्या बॅटवर आलेला चौकार. मी मराठी प्रतिष्ठान रायगड, मी मराठी प्रतिष्ठान रायगड, मराठी प्रतिष्ठान, मराठी प्रतिष्ठान रायगड. खरोखर उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते ते साईराजच्या माध्यमातून. ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने घेतलेला हा कणकणीत चौकार आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर येते साईराज आणि त्याचा मारा करेल जगदीश.
पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं उत्कृष्ट असा शॉट आणि हा पंचांचा इशारा षटकार. उत्कृष्ट फलंदाजी इथे पाहायला मिळते साईराजच्या माध्यमातून. अतिशय नावाजलेले असे फलंदाज दोन्ही नरेंद्र असेल साईराज असेल. ही मराठी प्रतिष्ठान रायगड. बॉल 5 चेंडू मध्ये 18 धावा. 4 बॉल 18. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सायराज यांनी कव्हरच्या दिशेने खेळला. एक धाव काढण्यात यशस्वी. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट सायराज आणि नरेंद्र यांची एक गाजलेली अशी जोडी. गेले कित्येक वर्ष नावाजलेला क्रिकेट संघ उंबरशेत आणि या दोन्ही सलामीवारांचं खरोखरच उत्कृष्ट खेळ जे दाखवत आहे त्यांचं म्हणावं तेवढं कौतुक कमीच आहे. आणि मला वाटतं पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू जगदीश यांचा. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं पुन्हा एकदा यशस्वी ठरलेले आहेत ते नरेंद्र. शेवटच्या चेंडूवर सुद्धा चौकार मिळालाय. हॅलो रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक 2024 पर्व 5वे. या ठिकाणी उपस्थित युवा सेना सहसचिव मागाठणे विभाग सन्माननीय सिद्धेशजी पाटेकर साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. मी प्रतिष्ठानचे संस्थापक आदेशजी लाड साहेब यांना विनंती करेन की त्यांनी साहेबांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 23. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळाली या जोडीकडून. त्या जोडीचं नाव आहे नरेंद्र आणि साईराज. आणि पुढचा चेंडू सनी यांचा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते सनीच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 1 चेंडू 23. तसेच या ठिकाणी उपस्थित विनयजी बांदेकर साहेब यांचा सन्मान सागर दादा दाभोलकर करतील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 चेंडू 23 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी करतो सनी याचा चेंडू सायरनला काही कळत नाहीये. लगातार 2 डॉट केलेले आहेत सनी याने. तसेच ज्ञानेश्वरजी शिंदे साहेब यांचा सन्मान अनिश दादा यांना विनंती करतो त्यांनी करावं. संघाची वाढती धावसंख्या आहे 24. हे 3च बॉल झालेत ना. हॅलो तसेच या ठिकाणी उपस्थित नयन चव्हाण साहेब यांचा सन्मान आशिष बने करतील. आणि इकडे पहिली विकेट गमावतोय तो नरेंद्र. ही मराठी प्रतिष्ठान रायगड. ही मराठी प्रतिष्ठान रायगड. मराठी प्रतिष्ठान. ही मराठी प्रतिष्ठान रायगड. मराठी प्रतिष्ठान. नरेशची जागा घेण्यासाठी नरेंद्रची जागा घेण्यासाठी तसेच या ठिकाणी आमचे मित्र मिलिंदजी खेडेकर यांची सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे. मी समीरजी टाकले यांना विनंती करेन की त्यांनी मिलिंद खेडेकर यांचा सत्कार करायचा. क्रिकेट या खेळाला खरोखरच वयाची मर्यादा नसते आणि आपण इथे पाहतोय अतिशय वरिष्ठ असे खेळाडू नरेश फलंदाजीसाठी आलेले आहेत. नावाजलेले आणि गाजलेले असे खेळाडू नरेंद्र यांची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये हजर उंबरशेत क्रिकेट संघाकडून. आणि उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो सनी. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव देऊन 1 विकेट घेतला तो सनी याने. आणि पुढच्या चेंडूवरती अजून एक झेल उडाला होता परंतु अयशस्वी आणि 1 धाव काढण्यात यशस्वी. संघाला
मिळते 1 धाव. संघाची धावसंख्या होती ती 25. 5 चेंडू 25 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा दिल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या त्या सनी याने. उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते सनीच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आणि कर्णधार साईराज स्ट्राईक वरती आणि पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने गेलेला आहे. पंचांचा इशारा चौकार. मी मराठी प्रतिष्ठान रायगड. संघाची धावसंख्या आहे ती 28. हॅलो रायगड मी मराठी प्रतिष्ठान मानाचा शिवमय याच्यासाठी श्री महेंद्र गायकर गाव खामगाव यांनी 501 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. तर त्यांचं मनपूर्वक आभार प्रतिष्ठानच्या वतीनं महेंद्र गायकर खामगाव गोलवाडी. पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना चालू आहे. सामना आहे उमरशेत विरुद्ध गोयले कोण. पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना. पुढील होणारा सामना असणार आहे जसवली विरुद्ध सायगाव. JKCC जसवली विरुद्ध अष्टविनायक क्रिकेट संघ सायगाव. या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. आपल्याला पुढील सामना खेळवायचा आहे. पुढे होणारे सामने असतील ते सगळ्या संघांच्या करणाऱ्यांना लक्ष द्यायचं आहे. जसवली विरुद्ध सायगाव. घोडेगुम विरुद्ध शिलीम. आणि साई बोरुल दापोली विरुद्ध मामावली. पीठ साई विरुद्ध जो आता होणारा विजयी संघ. आणि सर्व कर्णधारांना महत्वाची सूचना लक्ष द्यायचं आहे. दुसऱ्या राऊंडचे सगळे सामने हे फक्त 2 षटकांचे होतील. वेळेनुसार तिसऱ्या राऊंडच्या सामन्याला चेस बदल करण्यात येईल याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. संघाची धावसंख्या आहे ती 33. 3 चेंडू 33 धावा. शेवटचे 3 चेंडू बाकी. फलंदाज आहे ते नरेश आणि पुन्हा एकदा लेग साइडला विरकावलेला आहे. गॅप मध्ये 4 धावा. उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते त्या अनुभवी फलंदाज नरेश यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू आणि नरेशाने उत्कृष्ट कडवलाय हवेमध्ये चेंडू. बघूया काय होतंय. आणि हा झेल चुकलेला आहे. पाच चेंडू 38 धावा. संघाची धावसंख्या उमरशेत क्रिकेट संघाची धावसंख्या आहे ती 38. हॅलो जसवली संघ आणि सायगाव संघ दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकसाठी यायचं आहे. दुसरा राऊंडचा पहिला सामना जसवली विरुद्ध सायगाव. नाणेफेकीसाठी ताबडतोब यायचं दोन्ही संघांनी. आणि शेवटच्या चेंडूवर आरपार षटकार आपल्याला इथं पाहायला मिळाला सायराजच्या बॅटमधून. एकदा जोरदार टाळ्या सायराजसाठी. आपण पाहतोय संघाचा कर्णधार सायराज सलामीला आलेला आणि शेवटच्या 3 षटकांपर्यंत तिथे उभा होता आणि शेवटच्या चेंडूवर षटकार घेऊन संघाची धावसंख्या झालेली आहे ती 44. 45 धावांचं आव्हान असेल आता गोवेले कोण क्रिकेट संघाकडे.
मित्रांनो, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पुढे अजून खूप सामने आपल्याला खेळवायचे आहेत. जवळजवळ 2 वाजायला आलेले आहेत, म्हणून सहकार्याची गरज आहे. सकाळपासून उत्तम अशा आपण सामने करत आहात, सुंदर असा खेळ दाखवत आहात. याचंच प्रदर्शन शेवटपर्यंत प्रेक्षकांना द्यायचं आहे, म्हणून फटाफट संघ तैनात करून घ्यायचा आहे. आणि जसवली आणि सायगाव दोन्ही संघाच्या कर्णधार कृपया नाणेफेकसाठी ताबडतोब यायचं आहे. नाणेफेकसाठी जे मान्यवर आहेत त्यांना अर्जंट मीटिंगसाठी जायचं आहे, म्हणून आपल्याला विनंती करत आहोत ताबडतोब यायचं आहे. गोवेले कोण संघाचे सलामीवीर शुभम आणि विशाल इथे फलंदाजीसाठी आलेले आहेत आणि 45 धावांचं आव्हान आणि 45 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गोवेले कोण हा क्रिकेट संघ मला वाटतं उमरशेत क्रिकेट संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जसवली संघ कृपया लवकर यायचं आहे. आपल्या कर्णधाराने आपला अपोजिट संघ हजर झालेला आहे. इथे आलात? ओके. दुसऱ्या राऊंडचा पहिल्या सामन्याची नाणेफेक सिद्धेशदा पाटेकर यांच्या धोरणी करणार आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. युवराज साईराज यांचे बंधू युवराज आपल्याला इथे पाहायला मिळतोय. तो उंबरशेत क्रिकेट संघ आणि उंबरशेत क्रिकेट संघाकडून 44 धावा ज्यांनी उभ्या केल्या ते साईराज आणि त्यांची टीम. आणि आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार युवराज. साईराज यांचेच बंधू आहेत ते युवराज. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. जनाक्रोश समितीचे ज्येष्ठ सल्लागार. पहिला चेंडू युवराज यांचा आणि उत्कृष्ट रिटल एक साईडला घडवलेला आहे. 6 धावांसाठी देवरुखकर काका यांचं इथं आगमन झालेलं आहे. शुभम त्यांचं प्रतिष्ठाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद काका पुन्हा आलात म्हणून. शुभमच्या बॅट मधून पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार पाहायला मिळाला. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय तो शुभम. खरोखरच नेत्रदीपक फलंदाजी इथे पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून. मला वाटतं जे काही क्रिकेट रसिक आहेत त्यांनी नक्कीच याच्या फलंदाजीचा आनंद घ्यावा अशी फलंदाजी इथे पाहायला मिळते शुभमच्या बॅट मधून. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत तो युवराज. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. त्याचप्रमाणे युवराजच्या नावाला साजेशी कामगिरी ते युवराज कडून अपेक्षित आहे. आपल्या उंबरशेत क्रिकेट संघाचा युवराज. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. पुन्हा एकदा शुभम यांच्या समोर आणि शुभम आणि इथे अपील होते. पंचांचा इशारा गडी बाद. शुभमला माघारी परतावं लागेल. आपण इथे पाहतो यष्टीरक्षक साईराज आणि त्याचेच बंधू युवराज दोन्ही भावांनी मिळून शुभमला आउट केलेले आहे. आणि आता पुढील फलंदाज गोवेले संघाकडून फलंदाजीसाठी येत आहेत ते निलेश. बघूया निलेश आपल्या संघासाठी काय करतात. हॅलो. 1-2 चेंडू मध्ये 6 धावा झालेल्या आहेत आणि 45 धावांचं आव्हान आणि 45 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना आता चालू असणाऱ्या शिवमय चषकसाठी आपले लाडके बंधू
सिद्धेशदा पाटेकर यांच्याकडून 5,000चं बक्षीस आलेलं आहे. सर्व प्रतिष्ठानच्या वतीने दादांचं स्वागत आहे आणि धन्यवाद दादा. वारंवार प्रतिष्ठान उपक्रम राबवत असणाऱ्या कार्यामध्ये सिद्धेश दादांचं आणि पाटेकर साहेबांचं नेहमीच सहकार्य असतो. धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी युवराज कडून पाहायला मिळते. जसवली संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे जसवली संघ. आपण पाहतोय रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक, मानाचा चषक, शिवमय चषक आणि या प्रथम फेरीचा हा शेवटचा सामना गोवेलेकोंड विरुद्ध उंबरशेत क्रिकेट संघ. बघूया काय होतंय. आणि पुन्हा एकदा ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने केलेला शॉट, एक धाव काढण्याचा प्रयत्न, एक धाव यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वर पाहायला मिळते उंबरशेत क्रिकेट संघाकडून सुहास यांच्या माध्यमातून. आणि युवराज पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत ते युवराज. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. आणि फलंदाजीसाठी फलंदाज तयार विशाल. आणि उत्कृष्ट शॉट असा विशालच्या बॅटमधून, परंतु मिस जज झालेला आणि हा उत्कृष्ट असा झेल मिड ऑफच्या दिशेने विशालला माघारी परतावं लागेल. युवराज याला 2 विकेट मिळाल्या पहिल्या ओव्हरमध्ये. 15 वर्षापासून मुंबई गोवा महामार्ग रखडलेल्या रस्त्याचं काम जनआक्रोश समितीच्या माध्यमातून होत आहे. त्याचे नेतृत्व जे करत आहेत रुपेशजी दर्गे साहेब, अशोकजी देवरुकर काका, अनिलजी जोशी साहेब, अशी सर्व टीम जनआक्रोशची टीम आजच्या ह्या रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या मंचावरती उपस्थित आहे. सर्व जनआक्रोश टीमचं आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत. आणि आपण जो काय हा उपक्रम हातामध्ये घेतलात आणि जो प्रयत्न करत आहोत त्याला यश लाभो अशा आमची सर्वांची सदिच्छा आपल्यासोबत आहे. आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद. पुढचं षटक घेऊन येत आहे ते कर्णधार साईराज. अष्टपैलू असा हा खेळाडू साईराज, एक युवा खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय उंबरशेत क्रिकेट संघाकडून. आणि युवराज नंतर साईराज त्याचाच भाऊ. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि स्ट्राईक वर आहेत ते पुढील फलंदाज आहेत ते पॅरेस. साईराज यांच्या समोर फलंदाजीसाठी तयार पॅरेस. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. साईराज एक युवा अष्टपैलू खेळाडू आपल्या संघासाठी पुढचा षटक हाताळताना. आणि पंचांचा इशारा, मला वाटतं तिथे धावा चोरण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि एक धाव चोरण्यात यशस्वी. पंचांचा इशारा, एक धाव बाईटच्या स्वरूपात. उत्कृष्ट गोलंदाजी इथे करतोय युवराजचा भाऊ साईराज. 2 भावांची गोलंदाजांची जोडी युवराज आणि साईराज संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. मित्रांनो, स्टेजच्या बाजूला जो काय पाणी सांडला जातोय त्याच्यावरती कृपया लक्ष द्यायचं आहे. मैदानामध्ये कोणीही ओळा करू नये, पाणी वगैरे टाकू नये याची मी विनंती करतो आपल्या सगळ्यांना. युवराज बरोबर साईराज याने सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी करताना 1 विकेट मिळवलेला आहे. मला वाटतं गोवेले संघाचे राखीव खेळाडू जे होते त्यांनी पुन्हा एकदा माईक जवळ संपर्क साधायचा आहे. जगदीश पुढील यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग मुंबई कार्यकारिणी इथे यांचं आगमन झालेलं आहे. संघाची धावसंख्या 11. या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. अभिनंदन करतो सगळ्यांचं. गेल्या 5 वर्षापासून रायगड मी मराठी प्रतिष्ठान जे कार्य करत आहे त्या कार्याला अनुषंगाने कार्याच्या सर्वांनी हॅट्रिक बॉल लगातार 2 चेंडूमध्ये 2 विकेट मिळवले साईराज याने. याच्या अगोदर सुद्धा 2 वेळा 2 गोलंदाज हॅट्रिक वरती गेले होते परंतु हॅट्रिक काही मिळाली नव्हती. आता बघूया साईराजला यश मिळतं का हॅट्रिक मिळवण्यामध्ये. 4 चेंडूमध्ये 11 धावा झालेल्या आहेत. आणि वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येताना साईराज 5वा चेंडू या षटकातील. बघूया हॅट्रिक मिळते का. यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग
मुंबई शाखेचे माजी अध्यक्ष विजयदादा धुमाळ यांचं इथं आगमन झालेलं आहे. तसेच मोरवणे गावचे सुपुत्र उमेश खरपुडे यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येतं. रायगड जिल्हा स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सीतारामजी मेस्त्री साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. रायगड जिल्हा स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मेस्त्री साहेब तसेच यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग मुंबई शाखेचे माजी अध्यक्ष आनंदजी रिकामे साहेब यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. घोडेगुम गावचे सुपुत्र श्री गणपतजी दाभेकर साहेब दादा यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. आम्ही सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13 आणि शेवटचा चेंडू उत्कृष्ट हिटा लेग साईडला टोललेला आहे. पंचांचा इशारा षटकार आरपार सीमापार षटकार इथे पाहायला मिळतोय गोवेले कोंड या संघाकडून. संघाची धावसंख्या होती ती 19. आलेला हा षटकार उत्कृष्ट अशी फलंदाजी पॅरेस करतायत परंतु आता 6 चेंडूमध्ये 26 धावांचं मोठं आव्हान आहे ते गोवेले कोंड क्रिकेट संघासमोर. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली युवराज आणि साईराज यांच्या माध्यमातून. आणि आता संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज सुहास. सुहास बघूया काय खास करतायत आपल्या संघासाठी ते सुहास. तिसरा षटक घेऊन आलेत आपल्या संघासाठी उमरशेत क्रिकेट संघ एक नावाजलेला क्रिकेट संघ. आणि या संघाकडून आपण पाहिलं 45 धावांचं आव्हान ज्यांनी उभं केलं आणि आता त्यानंतर 6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. आणि पॅरेस बघूया गोवेले कोंड संघाचा एक नावाजलेला खेळाडू पॅरेस आणि त्याच्या साथीला येतो शैलेश. बघूया पुढच्या चेंडूवर काय करतायत ते शैलेश. आणि शैलेशच्या बॅटमधून इथे कव्हरच्या दिशेने उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय. उत्कृष्ट शॉट इथे मला वाटतं शॉट ऑफ द टुर्नामेंट म्हणावं लागेल. नक्कीच ऑफ साईडला घेतलेला हा पहिला षटकार शैलेश यांच्या बॅटमधून. गोवेले कोंडचे सुपुत्र शैलेश गोवेले कोंडचे कर्णधार आहेत ते शैलेश. गेले कित्येक वर्ष जे आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी क्रिकेट खेळत आहेत शैलेश. बघूया इकडे 6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूमध्ये खणखणीत षटकार घेतल्यानंतर आता 5 चेंडू आणि 20 धावा. 5 चेंडू आणि 20 धावा. बघूया आपल्या संघासाठी काय करतात शैलेश. पुन्हा एकदा लेग साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव काढण्यात यशस्वी. आणि पंचांचा इशारा गडी बाद. एक धाव काढल्यानंतर शैलेशला माघारी परतावं लागतंय. रनआउटच्या माध्यमातून हा दुसरा विकेट पडताना इथे शैलेश संचा. आता स्ट्राईकवर आहेत ते पॅरेस. मी मराठी प्रतिष्ठान रायगड. मी मराठी प्रतिष्ठान रायगड. मी मराठी प्रतिष्ठान रायगड मराठी प्रतिष्ठान. हॅलो हॅलो रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक 2024 पर्व 5वा. आजच्या या कार्यक्रमासाठी सकाळपासून छोटू मैदानाच्या बाहेर यायचं आहे. छोटू पुन्हा एकदा आपण पाहतोय शिवमय चषक. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्याभल्यांची मती. अरे मरणाला कुणाची भीती. आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. आणि शिव छत्रपतींना मानाचा मुद्रा करून त्यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये रायगड मी मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिवमय चषक. या शिवमय चषकामध्ये पॅरेसच्या बॅटवरून आलेला षटकार. प्रतिष्ठान रायगड. मी मराठी प्रतिष्ठान रायगड मराठी प्रतिष्ठान. मी मराठी प्रतिष्ठान रायगड मराठी प्रतिष्ठान. आता 3 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट अशी अटीतटीची मॅच इथे पाहायला मिळते. अटीतटीचा सामना गोवेले कोंड विरुद्ध उंबरशेत क्रिकेट संघ. आणि उंबरशेत क्रिकेट संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली साईराज आणि युवराज यांनी. त्यानंतर आता त्यांचे तिसरे गोलंदाज आहेत ते सुहास. आणि सुहासवर नक्कीच भारी पडलाय तो पॅरेस. 3 चेंडू आणि 13 धावा. आपण इथे पाहतोय शिवमय चषक. रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमय चषक.
शिवमय चषकातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आणि या शेवटच्या सामन्यामध्ये 3 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळेल सुहासच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू यॉर्कर लाईन डिलिव्हरी, परंतु निर्धाव. आता 2 चेंडू आणि 13 धावा, अशक्य असं आव्हान. परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट ही अनिश्चितताओं का खेळ आहे. आता बघूया पुढच्या चेंडूवर काय होते. 2 चेंडू आणि 13 धावा. पुन्हा एकदा पॅरेसच्या बॅटमधून आलेला खणखणीत शॉट, परंतु खेळाडू उत्कृष्ट अशा त्या फिल्डिंग करतोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आता संघाला धावा हव्यात, एका चेंडूमध्ये 12. हॅलो, पुढील संघाने सज्ज राहायचं आहे. जसवली संघ टॉस विन करून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मित्रांनो, उशीर न करता ताबडतोब संघ मैदानाचा ताबा घ्यायचा प्रयत्न करायचा आहे, म्हणून संघ सज्ज राहायचा आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. 1 बॉल 12 आणि या ठिकाणी विजय होतोय उंबरशेत क्रिकेट संघाचा. पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना संपलेला आहे. दुसऱ्या राऊंड मध्ये आपण पदार्पण करत आहोत. जसवली विरुद्ध सायगाव. दोन्ही संघांचं दुसऱ्या राऊंड मध्ये स्वागत आहे आणि जसवली संघाला विनंती आहे ताबडतोब आपण मैदानाचा ताबा घेऊन सामने चालू करायचे आहेत. विजय कांबळे मला वाटतं उंबरशेत क्रिकेट संघाने लवकर मैदान खाली करायचं. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मिलिन का ते इकडे. हॅलो, एक मिनिट. मॅन ऑफ द सिरीज साठी मॅन ऑफ द मॅच साठी उमरशेत संघाचा फलंदाज खेळाडू त्याचं नाव स्वीकारत आहोत. लिस्ट घ्यायची लिस्ट.